काल झालेल्या भेटीनंतर समाधान किंवा समाधानकारक उत्तर मुख्य राज्याच्या निवडणूक आयुक्ताकडून मिळालेलं नाही। जो प्रचंड घोळ आहे याद्यामध्ये, डुप्लिकेशन आहे, बोगस नोंदणी आहे, ज्याचा घराचा पत्ता सुद्धा नाही ते सुद्धा त्या ठिकाणी नोंदणी झालेलं नाव, अशी खूप नावं आहे। मग या संदर्भात पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात। जसं राहुलजी गांधींनी म्हटल्याप्रमाणे की हे ओढचोरीचा प्रमाण आणि त्या ओढचोरीतून मतचोरीतून जो फायदा उचलला जातो आहे आणि त्यामध्ये निवडणुकीच्या मध्ये पारदर्शकता दिसत नाही, म्हणून मतदार याद्या अगदी अद्यावत आणि सदोष व्हाव्यात, त्यामध्ये कुठेही घोळ दिसू नये अशी आमच्या सर्वांची मागणी आहे आणि त्यासाठी आजच्या भेटीमध्ये यावर चर्चा होणार आहे। असं आहे, निवडणूक याद्या पूर्णतः जो राज्य सरकारने दिलेला, केंद्र सरकारने दिलेला प्रोग्राम असेल तरी त्यामध्ये असलेले घोळ काढायचं, काय त्रुट्या असतील दूर करायच्या, त्या याद्या एकदम पूर्णपणे पारदर्शी असाव्यात, अशा भूमिका, अशा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे। आता त्यावरच खरी चर्चा आहे, आता बैठकीमध्ये ते ठरेल। सर, पण बूथ कॅप्चरिंग असेल किंवा मतदार याद्यांमध्ये घोळ असेल, या सगळ्या संदर्भात एकही गुन्हा जो आहे तो निवडणूक आयोगाकडून दाखल केला जात नाही। म्हणूनच आता हे सर्व जे काही आहे हे इडीमिडी चुप्पीचोळी, काय म्हणतात त्याला, चुप्पीचोळी, काय ते चोरी, असं तो सगळा प्रकार आहे। एकामेकाशी मिळून केलेले संगनमताने केलेला हे सगळा प्रकार आहे का, हाच तर आमचा आरोप आहे। निवडणूक आयोग का पडतोय, पळ का काढत आहेत, ते कुणाच्या पाठीमागे बघा। निवडणूक आयोगाचं काम हे अगदी पारदर्शी असलं पाहिजे। हे कुणालाही यामध्ये आतापर्यंत निवडणूक आयोगांच्या भूमिका या एकदम स्पष्टपणे कुठल्याही बाजूला, कुठल्याही पक्षाला त्या कधी पूरक राहिला नाही। पण दुर्दैवानं म्हणावं लागतं की देशामध्ये या सगळ्या निवडणुका प्रक्रिया आणि ह्या सगळ्या प्रक्रिया पार पाडण्याचं काम हे जे चुकीनं होत आहे, एवढंच माझं मत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।